नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 17 मार्चच्या भागात आज फार मोठा ट्विस्ट येणार आहे. कारण सायली सचिन आणि साक्षीला रंगेहात पकडते. त्याच्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा, कारण फारच दमदार आहे. सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायली तिचं बिल पेमेंट करत असते. ती बघते तेवढ्यात सचिन आणि साक्षी उभे असतात दूरवर आणि सचिन साक्षीला मिठीत घेऊन तिला धीर देत असतो. साक्षी फारच चिडलेली असते, कारण वेटर सारखा सांगत असतो की तुम्ही ऑर्डर प्लेस केली होती त्याचे पैसे नाही दिलेत तुम्ही. साक्षी वेटरशी भांडत असते, अरे आम्ही ऑर्डरच नाही केली तर पैसे कुठून द्यायचे बिलचे. आणि ती एकदम चिडलेली असते, कारण तिला त्या माणसाने बघितलेलं असतं आणि तिला असं वाटत असतं की सतत कोणतरी लक्ष ठेवून आहे. सायलीला तिच्या डोळ्यावर विश्वासच नाही बसत. ती विचार करत असते की इतके दिवस सचिन ज्या मुलीसोबत फिरतोय ती दुसरी तिसरी कोणी नसून साक्षी आहे, आणि मुळात साक्षी जिवंत आहे हे कसं शक्य आहे. तिला तेवढ्यात काय सुचतं, ती पटकन फोन काढते आणि त्यांचा फोटो घेते. सायलीच्या मनात हा सगळा विचार येत असताना सचिनचं लक्ष सायलीकडे जातं. सचिनचा चेहरा एकदम पांढरा पडतो आणि तो प्रचंड घाबरतो. तरी साक्षी आपली सचिनला बोलत असते, अरे सचिन बघ ना, ह्यांचं काय चाललंय, कशाला हे त्रास देतात ते. पण सचिनचं लक्ष जिकडे जातं तिकडे साक्षी पण बघते आणि ती पण एकदम घाबरते, कारण सायलीच्या समोर उभी असते. आता साक्षीच्या लक्षात येतं तिची तर पूर्णपणे वाट लागली आहे. साक्षी पटकन गॉगल घालते आणि सचिनला खेचतच हॉटेलच्या बाहेर पडते. सायली देखील त्यांचा पाठलाग करत जाते, पण साक्षीची गाडी बाहेर उभी असल्याने पटकन साक्षी आणि सचिन गाडीत बसतात आणि निघतात. सायली म्हणते, कसे हातातून सुटले, जाऊ दे, ह्यांना आता ही गोष्ट सांगायलाच हवी. आणि ती अर्जुनला सारखी फोन करत राहते. अर्जुन मात्र दुसऱ्या क्लायंटसोबत बिझी असतो, त्याच्यामुळे तो काही फोन उचलत नाही. सायली बिचारी पेचात पडते की आता करू तर नक्की काय करू. मग तिच्या लक्षात येतं आणि ती पोलीस स्टेशनला थेट फोन करते. सायली म्हणते, अहो तुम्हाला माहिती आहे का, साक्षी शिकरे, महिपत शिकरेंची मुलगी, ती मला आज दिसली आहे, तुम्ही लगेच तिचा पाठलाग करायला या. पोलीस म्हणतात, तुम्हाला कशी दिसेल, तिचा तर जेलमध्येच मृत्यू झाला आहे. सायली म्हणते, हो मला माहिती आहे, पण तो तिने खोटा मृत्यू रचला होता. तिच्याऐवजी दुसरं कोणतरी मेलं असणार. साक्षी शिकरे मला दिसली आहे आजच, मी तुम्हाला पत्ता पाठवते, तिकडे तुम्ही भेटायला या. पोलीसवाला म्हणतो, हे जर खरोखरच असेल तर मी माझी टीम लगेच पाठवतो, मी बघतो काय करायचं ते, तुम्ही मला पत्ता पाठवा फक्त. तेवढ्यात अर्जुनला त्याच पोलिसाचा फोन येतो ज्याला सायलीने हे सगळं कळवलं असतं. तो पोलीस म्हणतो की अर्जुन साहेब, तुम्हाला माहिती आहे का साक्षी शिकरे जिवंत आहे ते. अर्जुन म्हणतो, हे तुम्हाला कोणी सांगितलं. पोलीस सांगतात की तुमची बायको सायली सुभेदार यांचा फोन आला होता, त्यांनी आता कुठेतरी साक्षीला बघितले जिवंत, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला लगेच कळवलं. अर्जुन म्हणतो, नाही मला याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. ठीक आहे, तुम्ही लगेच पोचा. चैतन्य अर्जुनचा चेहरा बघून म्हणतो, काय झालं, साक्षीबद्दल काय बोलत होतास. अर्जुन सांगतो, सायलीला साक्षी दिसली आहे आणि तिने पोलिसांमध्ये लगेच कळवलं आहे. चैतन्य म्हणतो, अर्जुन तू खूप वाईट फसलायस, मी तुला सांगत होतो की तू सायली वहिनीला सगळं सांगून टाक. आता ती पोलिसांमध्ये तिने सांगितलं आहे, म्हणजे पोलीस साक्षीच्या मागावर असणार आणि महिपतच्या बंगल्याजवळ जर त्यांनी पहारा केला तर त्यांना साक्षी लगेच सापडेल. सायली बिचारी उदास होऊन घरी येत असते. तिच्या लक्षात येतं की अस्मिता कशी प्रेग्नंट आहे आता, आणि तिच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे. बिचारी जेव्हा तिला कळलं होतं की प्रेग्नंट आहे तेव्हा कसं घरामध्ये जल्लोष झाला होता, सगळे अस्मिताला चिडवत होते. सायलीला एकदम हतबल झाल्यासारखं होतं, तिच्या डोळ्यातून पाणी थांबतच नाही. आणि नंतर तिला आठवतं की जेव्हा तिला कळलं होतं की सचिनचं बाहेर अफेअर आहे आणि तिने सचिनला रंगेहात बघितलं होतं, त्यावेळी अस्मिताची झालेली हालत, बिचारी अगदी कोलमडून पडली होती. तेव्हा सचिनने तिला प्रॉमिस केलं होतं की आता काही झालं तरी तो पुन्हा त्या मुलीच्या मागे जाणार नाही. पण सचिन पुन्हा सापडला गेला त्याच मुलीसोबत. अस्मिता म्हणाली होती त्यावेळी, जर मला विष आणून दिलंस तर बरं होईल, असं जगण्यापेक्षा ते तरी बरं. इकडे अर्जुन ताबडतोब गार्डन कॅफेमध्ये यायचं बघतो, कारण सायलीने त्याला तिथे भेटायला बोलवलेलं असतं. अर्जुन चैतन्याला म्हणतो, अरे ती फोनच उचलत नाही आहे माझा, मला सोडून गेली असेल का रे ती. चैतन्य म्हणतो, अरे अशी कशी सोडून जाईल तुला जाब विचारल्याशिवाय. म्हणजे माझं तसं म्हणणं नाही आहे, पण ती अशीच सोडून नाही जाणार, ती तुझ्याशी भांडेल आधी. चैतन्य म्हणतो, ती तुझ्यावर चिडली आहे म्हणून ती तुझे फोन उचलत नाही आहे, थांब मी फोन करून बघतो.
चैतन्य पण फोन करून बघतो, पण सायली मात्र फोन उचलत नाही. सचिन त्याच्या आधीसुद्धा एकदा पकडला गेला होता एका मुलीसोबत भर रात्री. तेव्हासुद्धा सायली आणि अर्जुनने अस्मिताला वारंवार हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. पण अस्मिता मात्र सचिनच्या प्रेमात एवढी आंधळी झाली होती की तिने काहीच त्यांचं ऐकलं नाही. इकडे अर्जुनचं गाडी चालवता चालवता लक्षच नसतं. तो गाडी सारखी डायव्हर्ट करत असतो. चैतन्य म्हणतो, अर्जुन तुझं काय चाललंय? गाडी नको तू चालवूस बाबा, साईडला घे गाडी. अर्जुन साईडला गाडी घेतो आणि चैतन्य म्हणतो, मी गाडी चालवतो, तुझं काही लक्ष नाही, उगाच ॲक्सिडेंट वगैरे करवशील आपलं. इकडे अस्मिता आणि कल्पना बाळाची केलेली शॉपिंग बघत असतात. अस्मिता म्हणते, अगं पूर्णाईने तर सांगितलंय ना की बाळाला नवीन कपडे घ्यायचे नाहीत, आधी जुने वापरलेलेच कपडे दुसऱ्या बाळाचे वापरायचे. कल्पना म्हणते, हो अगं माहिती आहे मला, पण मला एवढे आवडले ना हे सगळे कपडे की मला राहावलंच नाही. बघ ना किती छान छान आहेत. सायली तेवढ्या तिकडे येते आणि ती बघते की अस्मिता केवढी खुश आहे. सायली मनात म्हणते की आज जो काही प्रकार घडलाय तो अस्मिता ताईनं न सांगितलेलाच बरा. तन्वी लगेच सायलीचा चेहरा ओळखून जाते. ती एवढी थकलेली असते आणि घामाघूम झालेली असते. तन्वी मनात विचार करते की माझा प्लॅन तर सक्सेसफुल झालेला दिसतोय. सायली काहीच बोलत नाही आणि चेहऱ्यावर पुरते 12 वाजलेत. कल्पना म्हणते, अगं सायली तुला किती उन्हाचा त्रास झालाय, तू एक काम कर, आता उन्हात जाऊच नकोस. अस्मिता म्हणते, अगं तू एवढी नाजूक आहेस सायली, तुला आता सनस्ट्रोकच होईल. अस्मिता बिचारी लहान मुलांचे कपडे अगदी निहाळून पाहत असते. तिला फार आनंद होत असतो. सायली अस्मिताला म्हणते, अस्मिता ताई तुमचा योगाचा क्लास आहे ना आणि गर्भसंस्काराचा, निघा तुम्ही. अस्मिता म्हणते, अगं निघणारच होते, पण तुझी अशी हालत बघून मला काहीतरी वेगळंच वाटते. तुला नक्की फक्त उन्हाचाच त्रास झाला ना की आणखी काही आहे? कल्पना म्हणते, सायली तू काही आमच्यापासून लपवत तर नाही आहेस ना? सायली म्हणते, नाही आई, अस्मिता ताई तुम्ही क्लासला जा. कल्पना म्हणते, हो अगं अस्मिता, एवढे दिवस छान योगा केलायस, आता शेवटच्या दिवसात नको टाळाटाळ करू. एक काम करते, मी पण येते तुझ्यासोबत आणि तुझा क्लास संपेपर्यंत मी तिथेच थांबते, चालेल? अस्मिता म्हणते, हो हो नक्की. पण सायलीच्या मनात काय येतं ती कल्पनाला खुणेनेच नाही म्हणते. कल्पनाच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे, म्हणून ती सांगते, अस्मिता तू विमलला घेऊन जातेस का गं? मी आणि सायली जरा जुने कपडे अजून काढून बघतो, बाळांचे किंवा गोधड्या वगैरे, म्हणजे आम्हाला लवकर आवरता येईल. अस्मिता म्हणते, चालेल. तन्वी म्हणते, विमल कशाला? मीच येते ना अस्मिता ताईसोबत, चालेल ना तुला अस्मिता? अस्मिता म्हणते, अगं काही प्रॉब्लेम नाही. तन्वी मनात म्हणते, सायली काय अस्मितासमोर तोंड उघडायची दिसत नाही आहे, पण आता गनिमी कावा करायला हवा, कारण सायली हे सगळं सांगताना अस्मिता इकडे असायलाच हवी. मग तन्वी तिची बॅग आणि अस्मिताचा फोन हे एकत्र घरातच विसरून जाते आणि तशीच बिना बॅग आणि बिना फोनची बाहेर पडते. इकडे आपल्याला दाखवतात की साक्षी सचिनला गाडीत बसून खूप जोरात गाडी चालवत असते. सचिन म्हणतो, अगं अगं हळू, किती फास्ट गाडी चालवतेस? साक्षी एका सुनसान ठिकाणी येऊन गाडी थांबवते आणि सचिनला म्हणते, तुझा फोन दे. सचिन हसायला लागतो, म्हणतो, साक्षी माझा फोन? अगं कशासाठी? साक्षी म्हणते, तू जर फोन दिला नाहीस तर पेट्रोलचा टँक उघडेन, त्याच्यात काडी टाकेन आणि गाडी सकट तुला पण पेटवून टाकेन, समजलं? सचिन म्हणतो, काहीतरी काय बडबडते सगळं साक्षी, वेडीवेडी झाली आहेस काय? साक्षी तिची स्टीलची बॉटल उचलते आणि ती सचिनच्या डोक्यात घालते जोरात. सचिनला भोवळच येते एकदम. साक्षीला वाटलं हा गेला का काय. एकदम घाबरते ती आणि म्हणते, सचिन, अरे सचिन काय झालं तुला, मेला बिला का काय? सचिन, काही करून तुला माझ्यासाठी जिवंत राहायला लागणार आहे, कारण तू फक्त माझा आहेस. इकडे प्रताप येतो आणि म्हणतो, सायली तू एवढं लवकर कशी काय आलीस? कल्पना म्हणते, सायलीला आपल्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून ती आली आहे. सायली म्हणते, आई बाबा, आज मला जे कळले ते मला अस्मिता ताईंसमोर बोलायचं नव्हतं, म्हणून मी त्यांची जायची वाट बघितली. सायली म्हणते, आज मी ज्या कॅफेमध्ये गेले होते तिथे मी सचिन भाऊजींना बघितलं आणि त्यांच्यासोबत ती मुलगीसुद्धा होती आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून साक्षी महिपत शिकरे होती. इकडे साक्षी सचिनचा ब्रीदिंग चेक करते आणि सचिनचा श्वासोश्वास चालू असतो. साक्षी म्हणते, हा नशीब, जिवंत आहेस तू. का करतोस तू हे असं सगळं? तुझा फक्त फोन मागितला होता ना रे, तेवढा द्यायचास, मग हे सगळं टाळता आलं असतं ना आपल्याला. का नव्हता देत तू मला फोन? असं काय आहे त्या फोनमध्ये सचिन?
साक्षी त्याच्या जॅकेटमधला फोन घेते आणि म्हणते, आता तुझी बायको, तिचा भाऊ, तिची वहिनी हे सगळे तुला शोधत राहतील, पण तू काही केलं सापडणार नाहीस बिचारा. कल्पना म्हणते, अगं पण तिचा तर खून झाला होता ना, असं कसं झालं? प्रताप म्हणतो, आणि ती मुलगी जी कोण आहे तिला पुन्हा कधी भेटणार नाही हे सचिनने कबूल केलं होतं ना, असं वचन दिलं होतं ना आपल्याला. हे सगळं बोलणं चालू असताना अर्जुन आणि चैतन्य तिकडे येतात. कल्पना सगळा घडलेला प्रकार अर्जुनला सांगते. अर्जुन सायलीला म्हणतो, तू फोन का उचलत नव्हतीस? सायली सांगते, मी जो काय प्रकार बघितलाय त्याच्यानंतर मला काहीच सुचत नव्हतं, एकदम अस्वस्थ झाले होते मी. प्रताप म्हणतो, अरे पण आता करायचं काय आपण? मला काहीच समजत नाही आहे. इकडे तन्वी अस्मिताला आग लावत असते. म्हणते, अगं सायली एवढी आली होती घाबरून, मला तरी वाटतं काहीतरी गडबड आहे. अस्मिता म्हणते, हो तिच्या चेहऱ्यावर पूर्ण 12 वाजलेले, मला तर काळजीच वाटते. तन्वी म्हणते, एकदा फोन करून विचारतेस का काय झाले नक्की? अस्मिता म्हणते, हो बरं बोलतेस. ती फोन चेक करायला जाते तर तिच्या लक्षात येतं की फोन तर तन्वीच्या बॅगेत आहे. तन्वी म्हणते, अगं बॅग मागे असेल बघ. अस्मिता मागे वळून बघते तर बॅगच नसते. तन्वीने रचलेला हा चांगलाच डाव असतो. अस्मिता म्हणते, आता विदाऊट फोन आपण काय करायचं एवढे 2 तास? तन्वी म्हणते, काम करूया, घरीच जाऊया पुन्हा, तसं पण ऊन खूप आहे. इकडे साक्षी सचिनला मैपतच्या बंगल्यात कशी तरी करून खिडकीतून आत घेऊन येते. ती सचिनला सोफ्यावर बसवते आणि तोपर्यंत सचिनला आलेली असते जाग. सचिन म्हणतो, साक्षी तू मला बॉटलने मारलंस, मला हर्ट केलंस, किती त्रास दिलास मला, आणि हे तुझं घर नाही आहे. सचिन एकदम घाबरलेला असतो. साक्षी म्हणते, अरे बस बस, तू खाली बस. बरं मला एक गोष्ट सांग, तुला काही सांगायचं आहे का मला? सचिन म्हणतो, मला काय सांगायचं आहे तुला? साक्षी म्हणते, थोडासा जरा विचार करून बघ ना. तुला मला हे सांगायचं नाही आहे का की तुझं लग्न झालं आहे? आणि तुला मला हे नाही सांगायचं आहे की अस्मिता सुभेदारचा तू नवरा आहेस, म्हणजे अर्जुन सुभेदारची बहीण तुझी बायको आहे. इकडे अर्जुन सायलीला विचारतो की तुला नक्की खात्री आहे की तू सचिनला साक्षीसोबत बघितलेस? तेवढ्यात तिकडे अश्विन येतो. अश्विन म्हणतो, काय माझी काय ऐकण्यात चूक झाली आहे का? सायली म्हणते, नाही अश्विन भाऊजी, हे खरं आहे. मी 1000% सांगू शकते की ती साक्षीच होती सचिनसोबत. सायली सगळा घडलेला प्रकार अर्जुनला सांगते आणि म्हणते, तुम्हाला आठवतंय मागे पण मी तुम्हाला म्हणाले होते की मी साक्षीला बघितले, पण तेव्हा तुम्ही म्हणाला की नाही असं शक्यच नाही आहे. पण मी पण विचार केला की कदाचित माझी बघण्यात चूक झाली असेल. पण ह्यावेळी माझी खात्री आहे ते दोघेच होते, कारण मी पण त्यांना बघितलं आणि त्यांनीसुद्धा मला बघितले. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की प्रताप म्हणतो की आधीच त्या सचिनला बघून माझ्या डोक्यात तिडीक जाते आणि आता हे नवीन कळले. अरे अस्मिताने हे आता कसं सहन करायचं? सायली तेवढ्यात फोटो दाखवते त्यांचा काढलेला. तेवढ्यात अस्मिता आणि तन्वी येतात. अस्मिता दारातच हे सगळं बोलणं ऐकते. तन्वी लगेच तिचे कान भरते. सचिन आणि साक्षी शिकरे एकत्र, बापरे. नंतर आपल्याला दाखवतात की अस्मिताच्या पोटात कळा मारायला चालू होतात. अस्मिता म्हणते, सायली तू सचिनला, ती काय बोलेल त्याच्या आत तिला भोवळ येते आणि ती चक्कर येऊन खाली पडते. मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.